नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल पाटील, लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज असुर खुर्द तालुका कागल. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी प्रकरण 4 समकालीन भारत यातील भाग 1 आणि भाग 2 या घटकाची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आज आपण प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या घटकातील भाग 3 याचे विवेचन आता पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतासमोर अनेक आव्हाने होती आणि त्यातील काही महत्त्वाच्या आव्हानांचा अभ्यास आपण आता करणार आहोत. त्यातील पहिलं महत्त्वाचं आव्हान होतं संस्थानांचे विलिनीकरण. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारतामध्ये अनेक संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे देशी संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करणे. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात 564 संस्थाने होती. भारत स्वतंत्र कायदा 1947 नुसार या संस्थानिकांना भारत किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. त्यावेळी 564 पैकी 561 संस्थाने स्वेच्छेने भारतात विलीन झाली. पण जम्मू काश्मीर, हैदराबाद, जुनागड या संस्थानांनी काही समस्या निर्माण केल्या. जम्मू काश्मीर, हैदराबाद, जुनागड या संस्थानांनी भारतात सामील होण्यास नकार दिला. त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर भारताचे केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कौशल्याने त्यांच्या एकंदरीत कौशल्याने त्या समस्या सोडवल्या गेल्या. त्यांच्या पोलादी कणखर वृत्तीने त्या समस्या सोडवल्या गेल्या. आता त्याचे विवेचन आपण थोडक्यात आता पाहूया. आता पहिलं संस्थान होतं ते होतं जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर संस्थानांचे विलिनीकरण 26 व 27 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू काश्मीर संस्थानाचं विलिनीकरण झालं. पण जम्मू काश्मीर हे संस्थान ज्यावेळी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीरचा राजा हरी सिंग यांनी आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानने राजा हरी सिंग यांच्यावर दबाव आणला व जम्मू काश्मीर हे संस्थान पाकिस्तानात विलिनीकरण करावे यासाठी त्याने पाकिस्तानी सैन्य हे टोळ्यांच्या रूपामध्ये जम्मू काश्मीरमध्ये धाडलं. पाकिस्तानी सैन्य हे टोळ्यांच्या स्वरूपात जम्मू काश्मीरमध्ये धाडलं व काश्मीर बळकावण्यास सुरुवात केली. या बदलत्या परिस्थितीत हरी सिंग यांनी भारत सरकारकडे मदत मागितली. त्यानुसार 26 ऑक्टोबर व 27 ऑक्टोबर रोजी भारतीय सेनेने प्रतिआक्रमण करून घुसखोरांना हटवले. तिथून घुसखोरांना हटवले. नंतर पंडित नेहरूंनी हा प्रश्न युनोमध्ये नेला व 1 जानेवारी 1949 रोजी युद्धबंदी घोषित केली. पण आजही पाकिस्तानने घुसखोरी केलेला उर्वरित भाग हा पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. म्हणजेच आपण आज नकाशात संपूर्ण
जम्मू काश्मीर जरी दाखवत असलो तरी देखील काही भूभाग हा आज देखील पाकच्या ताब्यामध्ये आहे आणि तो पाक व्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. आता तुमच्या पुढे नकाशा आहे बघा की या नकाशामध्ये काही भाग हा पाक व्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. तेथे आज देखील पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचे तळ हे त्या भागामध्ये आहेत. म्हणजेच 26 व 27 ऑक्टोबर 1947 रोजी हे संस्थान भारतामध्ये विलिनीकरण झाले. त्यानंतर दुसरं संस्थान आहे हैदराबाद. याला म्हणतात हैदराबादचा मुक्ती संग्राम. आता बघा, हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. तसेच ते श्रीमंत असे संस्थान, एकूण 564 संस्थानापैकी ते एक श्रीमंत असे संस्थान होते. त्यामध्ये बघा, तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक लोक होते. या संस्थानामध्ये तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक लोक होते. पण हैदराबादचा निजाम याने आपले संस्थान भारतात विलीन करण्यास नकार दिला. त्याने हैदराबाद स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. तसेच त्याने जनमताचा कौल न जुमानता पाकिस्तानला 20 कोटीचे कर्ज दिले. इतकेच नव्हे तर त्याने भारतीय चलन हे हैदराबादमधून रद्दबादल केले व त्याने पाकिस्तानशी संधान बांधले. तेव्हा भारत सरकारने ऑपरेशन पोलो या नावाने यशस्वी अशी पोलीस कारवाई केली. त्यामुळे निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद संस्थान नंतर भारतात विलीन करण्यात आले. त्यानंतर तिसरं संस्थान आहे ज्यानं नकार दिला होता ते होतं जुनागडचे विलिनीकरण. जुनागड हे संस्थान सौराष्ट्रातील एक संस्थान होते. गुजरातच्या सौराष्ट्रातील जुनागड एक संस्थान होते. जुनागडच्या प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, पण जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता. जुनागडचा नवाब मुहम्मद महावत खान यांनी पाकिस्तानात सहभागी व्हायचा विचार केला होता. तेव्हा जुनागडच्या प्रजेने त्याच्या विरुद्ध आंदोलन केले. जुनागडच्या प्रजेने त्याच्याविरुद्ध आंदोलन केले. तेव्हा हे आंदोलन बघून नवाब पाकिस्तानात पळून गेला. त्यामुळे 20 फेब्रुवारी 1948 रोजी भारत सरकारने जनमताच्या कलानुसार जुनागड संस्थान भारतात विलीन केले. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जम्मू काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड ही 3 संस्थाने ज्यांनी नकार दिलेला होता, ती त्यांच्या नवाबाने, त्यांच्या राजांनी जो नकार दिला होता, तेथील जनतेला सामील व्हायचं होतं. तेव्हा पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कौशल्याने ही 3 संस्थाने भारतात विलीन झाली. त्यानंतर दुसरं मोठं आव्हान होतं ते होतं संविधानात्मक आव्हाने. विद्यार्थी मित्रांनो, भारताने नेहमी संविधानाच्या चौकटीत राहून, राज्यघटनेच्या चौकटीत राहून आपली धोरणे ही राबवली आहेत, ठरवलेली आहेत व त्याने भारताने सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रगती केलेली आहे. भारतीय संविधानाने भारतातील प्रादेशिक, भाषिक
विविधतेला मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रात उद्योगासाठी भारताने संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आपल्याला माहीत आहे, आपण प्रकरण 2मध्ये 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था पाहिल्या आहेत. जगामध्ये ढोबळमानाने 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आपल्याला दिसतात. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था, तिसरी मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था याचा अर्थ उत्पादक साधनाची मालकी जेव्हा खाजगी असते तेव्हा आपण म्हणतो भांडवलशाही अर्थव्यवस्था. उत्पादक साधनांची मालकी जेव्हा सरकारची असते तिथे असते समाजवादी अर्थव्यवस्था. आणि उत्पादक साधनांची मालकी जेव्हा खाजगी तसे सरकारी असते तेव्हा मिश्र अर्थव्यवस्था. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारत या भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील काही चांगली गोष्टी आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील काही चांगल्या गोष्टी एकत्र घेऊन भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे व आपली प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली. 1950मध्ये भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली. या नियोजन आयोगाने अनेक पंचवार्षिक योजना राबवल्या. म्हणजेच भारतीय संसाधनांचे यशस्वीरित्या व्यवस्थापन व्हावे यासाठी भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली आणि त्यातून अनेक पंचवार्षिक योजना राबवल्या व भारतामध्ये आर्थिक विकास व रोजगाराच्या संधी वाढवण्याचा प्रयत्न केला, दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न केला. आज नियोजन आयोगाची जागा ही नीती आयोगाने घेतलेली आहे. म्हणजे नियोजन आयोग प्रकाशित करून 2014 साली नियोजन आयोगाजागी नीती आयोगाची स्थापना केली गेलेली आहे. त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात सर्वात मोठे आव्हान होते ते होते नक्षलवाद. नक्षलवादी चळवळ. 1960च्या दशकात भारतासमोर सर्वात मोठे आव्हान उभे राहिले ते म्हणजे नक्षलवाद होय. 1960च्या दशकात नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली. 1970च्या दशकात त्याची तीव्रता कमी झाली, पण नंतर 1980च्या दशकात त्याची तीव्रता पुन्हा वाढलेली आहे. आता बघा, या नक्षलवादी चळवळीचा उगम नेमका कसा झाला किंवा नक्षलवादी हे नाव कसं पडलं, तर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ चालू झाली. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या जिल्ह्यात नक्षलबारी येथे ही चळवळ चालू झालेली आहे. नक्षलबारी या लहानशा गावात ही चळवळ चालू झाली. नक्षल या शब्दाची उत्पत्ती बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी या छोट्या गावातून झालेली आपल्याला दिसते. आता बघा, या चळवळीची काही उद्दिष्टे होती. पहिलं उद्दिष्ट होतं शेतकरी व शेतमजुरांचे कल्याण करणे, जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणे, मोठ्या जमीनदारांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेणे, कुळामध्ये त्या जमिनी वाटणे म्हणजे जमीन कसणाऱ्यांच्या लोकांच्या मध्ये त्या जमिनीचे वाटप करणे, म्हणजेच आदिवासी, कष्टकरी, शेतकरी यांच्यावर जे मोठमोठे जमीनदार अन्याय करत होते त्यांच्या विरुद्ध ही चळवळ उभी केलेली होती. आता ही चळवळ, या चळवळीची सुरुवात कम्युनिस्ट पक्षाचे नेते चारू मुजुमदार यांनी जमीनदार विरोधी आंदोलनाने केलेली होती. आता बघा, या कम्युनिस्ट पार्टीचे नेते जे चारू मुजुमदार होते त्यांच्यावरती चीनमधील कम्युनिस्ट नेते माओत्सुतुंग यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. म्हणजे चीनमधील कम्युनिस्ट नेते माओत्सुतुंग यांच्या विचारसरणीने ते मुजुमदार प्रभावित झालेले होते. म्हणून या चळवळीला माओवादी चळवळ असे देखील म्हणतात.
म्हणजेच माओत्सोतुंग यांच्या विचारसरणीने प्रभावी होऊन कम्युनिस्ट नेते चारू मुजुमदार यांनी ही चळवळ चालू केलेली होती. तसेच या चळवळीला डाव्यांची चळवळ म्हणून देखील ओळखली जाते, कारण या चळवळीला डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पक्षांचा पाठिंबा होता. म्हणून या चळवळीला डाव्यांचा दहशतवाद असे देखील म्हणतात. आता बघा, त्यांनी काय केलं, गरीब, भूमिहीन, आदिवासींच्या हक्कांच्या जमिनी त्यांना जर कसायला दिल्या नाहीत तर रक्तरंजित क्रांती होईल अशी हाक यावेळी या चळवळीतील बंडखोरांनी दिलेली होती. म्हणजे बघा, यांचा उद्देश काय होता, कमी जमिनी असणारे शेतकरी व शेतमजूर यांनी संघटित होऊन 1967 नक्षलबारी भागातील काही शेतजमिनी यांच्यावरती लाल झेंडे दाखवून त्या जमिनी ताब्यात घेतल्या व त्यांना मुक्त प्रदेश म्हणून घोषित केले. आणि या चळवळीतून प्रेरणा घेऊन नंतर ज्या चळवळी चालू झाल्या त्याला म्हणतात नक्षलवादी चळवळी. सुरुवातीला ही चळवळ भूमिहीन, अल्पभूधारक, आदिवासी लोकांच्या हक्कासाठी होती. त्यांचे उद्दिष्ट जमीनदारांच्या आर्थिक शोषणाला विरोध करणे होते. मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणे व त्या ताब्यात घेणे यासाठी त्यांनी या चळवळीची स्थापना केलेली होती. पण पुढे या चळवळीचे स्वरूप बदलत गेले. लोकशाही शासन व्यवस्था अमान्य करून त्यांनी समांतर शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या नक्षलवाद्यांनी लोकशाही शासन व्यवस्था अमान्य करून समान शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि यातूनच नक्षलवाद देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देऊ लागला. कारण यामध्ये रेल्वे, रस्ते, वीज, दूरसंचार यासारख्या विकास कामामध्ये हे दहशतवादी हिंसक मार्गाने अडथळे आणत होते. कारण शासनाच्या योजना त्या भागामध्ये कशा कुचकामी ठरतील, शासनाच्या योजना त्या भागामध्ये कशा कुचकामी ठरतील यासाठी हे नक्षलवादी प्रयत्न करू लागले. कधी कधी ते पोलीस दलावर देखील हल्ले करू लागले. ते स्फोटके पेरू लागले व पोलीस दलाची वाहने ते उडवून देऊ लागले. म्हणजेच शासकीय योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचू न देणे आणि त्यातून आपले उद्दिष्ट साध्य करून घेणे हे त्यांचा हेतू होता. आता बघा, त्यांच्या सैन्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र अशी तुकडी देखील होती. शासकीय योजना जनतेपर्यंत पोचू न देणे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. नंतर संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार नक्षलवादी संघटनांनी 6 वर्षाच्या लहान मुलांना देखील आपल्या गटामध्ये सहभागी करून घेतलेले होते. या लहान मुलांचा वापर टपाल किंवा मदत पोचवणे, माहिती काढणे किंवा स्फोटके पेरणे इत्यादी कामासाठी त्यांनी 6 वर्षाच्या मुलांचा देखील वापर करून घेतलेला होता. आणि त्यांच्या सैन्यात महिलांच्यासाठी एक स्वतंत्र अशी तुकडी देखील होती. आता बघा, नंतर ही चळवळ मात्र भारतातील जवळजवळ 200 जिल्ह्यात पसरलेली आहे. म्हणजेच पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये जी चळवळ चालू झाली ती चळवळ आज भारतातील 200 जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. आणि आजही नक्षलवादी समस्या हे भारतीय सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान आहे. त्यानंतर ईशान्य भारतातील समस्या. आपल्याला माहीत आहे की
ईशान्य भारत हा भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या इतर भागापासून वेगळा आहे. ईशान्य भारतामध्ये एकूण ती 8 राज्य आहेत. त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, त्यानंतर सिक्कीम, मिझोराम अशी एकूण 8 घटक राज्ये आहेत. आता ही 8 घटक राज्ये सांस्कृतिक आणि भाषिकदृष्ट्या भिन्न आहेत. तेथे 200पेक्षा जास्त भाषिक गट आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, बोलीभाषा आणि संस्कृती आहेत. तेव्हा तेथे शांतता व सुव्यवस्था राखणे आणि तिथे आर्थिक प्रगती साध्य करणे हे भारतीय राज्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतासमोर त्यापुढचे आव्हान होते आंदोलने व हिंसाचार. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये अनेक आंदोलने झाली, अनेक हिंसाचार घटना झाल्या. त्यापैकी पहिले होतं स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण हे स्वातंत्र्य देताना ब्रिटिशांनी कूटनीती करून अखंड भारताचे 2 तुकडे केले. एक होता पाकिस्तान आणि दुसरा होता आपला भारत. पण पाकिस्तानची निर्मिती करताना इंग्रजांनी, आता तुमच्यासमोर जो नकाशा पुढे बघा की या नकाशामध्ये जो पूर्व बंगाल होता, तो पूर्व बंगाल हा पाकिस्तानला जोडलेला होता. म्हणजेच भारताचे अखंड हिंदुस्थानाचे विभाजन करताना पाकिस्तानची निर्मिती केली गेली. पण पाकिस्तानची निर्मिती करताना पूर्वेकडील पूर्व बंगाल हा भाग ईस्ट पाकिस्तान म्हणून त्यावेळी पाकिस्तानमध्ये जोडला गेला. म्हणजेच पश्चिमेकडे वेस्ट पाकिस्तान आणि पूर्वेकडे ईस्ट पाकिस्तान असे 2 भाग होते. म्हणजेच पाकिस्तान हा एकसंघ नव्हता. त्याचा काही भाग हा पूर्वेकडे होता, काही भाग पश्चिमेकडे होता. बहुसंख्य भाग आता पश्चिमेकडे होता. आता याचं विभाजन करताना, असं करताना ब्रिटिशांनी कारण दिलं होतं की पूर्व बंगालमध्ये बहुसंख्य लोक ही मुस्लिम आहेत, म्हणून त्यांनी तो भाग हा पाकिस्तानला जोडलेला होता. आता बघा, पण ह्या पश्चिम पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांनी पूर्व पाकिस्तानमधील जनतेवरती अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. कारण पश्चिम पाकिस्तानने आपली राष्ट्रभाषा म्हणून उर्दू भाषेला मान्यता दिली. पण पूर्व पाकिस्तानमधील लोकांची भाषा होती बंगाली, त्यांना राष्ट्रभाषा म्हणून त्यांना मान्यता दिली नाही. तसेच पश्चिम पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांनी पूर्व पाकिस्तानमधील मुस्लिम लोकांना आपले कधीच मानले नाही. त्यांच्यावरती अन्याय अत्याचार जुलूम केले आणि याविरुद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांनी आवाज उठवला. तेव्हा पश्चिम पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांनी तेथे सैनिकी कारवाई केली. तेव्हा हजारो निर्वासितांचे लोंढे हे भारतात येऊ लागले. हजारो निर्वासितांचे लोंढे हे भारतात येऊ लागले. म्हणजे 1960 ते 1970 च्या दरम्यान जवळजवळ 1 कोटी लोक हे भारतामध्ये निर्वासित म्हणून आले. तेव्हा भारतासमोर मोठा असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा भारताच्या त्यावेळच्या तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांनी भारतीय संसदेत कायदा केला व भारतीय सैन्याला पूर्व पाकिस्तानमध्ये जाण्यास मुभा दिली व पूर्व पाकिस्तान हा पश्चिम पाकिस्तानपासून त्यांनी मुक्त केला. ही तारीख होती 14 डिसेंबर 1971. म्हणजेच पूर्व पाकिस्तानची मुक्तता ही पश्चिम पाकिस्तानच्या ताब्यातून केली. नंतर जो पूर्व पाकिस्तान मुक्त केला होता त्याला नाव दिलं गेलं बांगलादेश. म्हणजेच बांगलादेश हा पूर्वी पश्चिम पाकिस्तानचा एक भाग होता, पण नंतर 16 डिसेंबर 1971 पासून
तो बांगलादेश बनलेला आहे. म्हणजेच 1971च्या युद्धामध्ये परत एकदा भारताने पाकिस्तानला पराभूत केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढची समस्या होती खलिस्तानची मागणी. पंजाबमधील काही लोकांनी खलिस्तान या स्वतंत्र राज्याची मागणी केलेली होती. आता बघा, ही मागणी त्यांची सशस्त्र अशी होती. ही मागणी त्यांची सशस्त्र अशी मागणी त्यांनी केलेली होती. पंजाबमधून केल्या गेलेल्या खलिस्तान या नवीन राज्याच्या मागणीने आणखी एक मोठे आव्हान संकट उभे राहिले होते. खलिस्तानी अतिरेकी हे पंजाबमधील सुवर्ण मंदिरामध्ये लपलेले होते. त्यांच्या विरुद्ध इंदिरा गांधी यांनी जी कारवाई केली त्याला म्हणतात ऑपरेशन ब्लू स्टार. पंजाबमधील सुवर्ण मंदिरामध्ये खलिस्तानमध्ये जे अतिरेकी लपलेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधी यांनी जी कारवाई केली त्याला म्हणतात ऑपरेशन ब्लू स्टार. तेव्हा यशस्वीपणे ही खलिस्तानची मागणी इंदिरा गांधी यांनी मोडून काढली. पण नंतर मात्र त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली, कारण त्यांच्याच पंजाबी अंगरक्षकाने इंदिरा गांधी यांची हत्या केलेली आपल्याला दिसते. नंतरची समस्या आहे जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्वतंत्र भारतासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे ते जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद. त्याचबरोबर भारताच्या इतर भागामध्ये पाक पुरस्कृत दहशतवादी घटना. आपल्याला माहीत आहे की जम्मू काश्मीर या संस्थानाचे भारतात विलिनीकरण झाले, त्याचे श्रेय पाकिस्तानला आहे. तेव्हापासून पाकिस्तानने भारतामध्ये अतिरेकी कारवाया करायला सुरुवात केलेली आहे. सीमेपार पाकिस्तानी अतिरेकी हे भारतात घुसतात आणि भारतात विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये त्या अतिरेकी घटना घडवतात. त्यामुळे या पाक पुरस्कृत दहशतवादामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये आतापर्यंत अशांतता माजलेली आहे. यामध्ये आपल्याला अनेक उदाहरण देता येतील की या पाक पुरस्कृत सीमापार दहशतवादामुळं हजारो भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. हजारो भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे. त्याचबरोबर अनेक भारतीय नागरिकांचे प्राण गेलेले आहेत. त्याचबरोबर हजारो काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केलेलं आहे. म्हणजेच हा सीमापार दहशतवाद हे मोठं आव्हान आहे. अलीकडे पाक पुरस्कृत सीमापार दहशतवादाचं मोठं उदाहरण आपल्याला पुलवामा अटॅक देता येईल. काश्मीरमधील पुलवामा या ठिकाणी 14 फेब्रुवारी 2020 रोजी भारतीय CRPFच्या जवानांच्या ताफ्यावरती जो हल्ला झाला तो हल्ला अलीकडील 2 दशकातील सर्वात मोठा हल्ला मानला जातो. हे CRPFचे जवान जम्मूपासून श्रीनगर येथे जात होते. त्यांच्या गाडीचा ताफा जात होता त्यावेळी जैश ए मोहम्मद या संघटनेचा एक तरुण अतिरेकी याने आपली गाडी त्या ताफ्यामध्ये स्फोटके भरून घुसवली आणि त्याच्या गाडीमध्ये जवळजवळ 350 किलो स्फोटके होती. हा धमाका एवढा मोठा होता की त्या ताफ्यातील एका गाडीचा मोठा स्फोट झाला आणि त्या गाडीमध्ये CRPFचे जवळजवळ 40 जवान होते आणि ते 40 जवान शहीद झाले. आता तुमच्या डोळ्यासमोर जी चित्र आहेत ती चित्रे 14 फेब्रुवारी 2020 रोजी पुलवामा येथे जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याची चित्रे आहेत. या चित्रावरून तुम्हाला त्याची दाहकता लक्षात येईल. आता हा हल्ला जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा नेता मसूर मोहम्मद यांनी घडवला होता. या मसूर मोहम्मदला
भारत सरकारने पकडलेलं होतं. पण या मसूर मोहम्मदच्या दहशतवादी संघटनेने, जैश ई मोहम्मद या संघटनेने 1999मध्ये भारतीय विमानाचं अपहरण केलं आणि ते विमान त्यानं नेपाळमधून अपहरण केलं. नंतर ते विमान अफगाणिस्तानला नेलं आणि विमानामधील काही प्रवासी ओलीस ठेवले आणि त्या प्रवासाच्या मोबदल्यात भारत सरकारने या कुख्यात मसूर मोहम्मदला पाकिस्तानच्या ताब्यात सोपवलेलं होतं. नंतर बरोबर 12 दिवसांनी भारत सरकारवरती मोठा दबाव वाढला आणि भारत सरकारने नंतर एअर स्ट्राईक केला. म्हणजे भारतीय जवानांनी, भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक केला आणि बालाकोट येथे या मसूर मोहम्मदचा जो लष्करी तळ होता, अतिरेकी तळ होता, या अतिरेकी तळावरती हल्ला केला आणि जवळजवळ 400 अतिरेक्यांना यमसदनी धाडलेलं आहे. यानंतर बरोबर 1 वर्षांनी म्हणजे 14 फेब्रुवारी 2021मध्ये पाक दहशतवादी कट आणखी उधळला. बरोबर 14 फेब्रुवारी 2020च्या वर्षपूर्तीला 14 फेब्रुवारी 2021 रोजी जम्मू काश्मीर येथे स्फोटाचे दुसरे षडयंत्र पाकिस्तानने रचलेले होते. पण भारतीय गुप्तचर यंत्रणेला मोठं यश आलं आणि दुसरा स्फोट होण्यापासून अखेर काश्मीर वाचलं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा पाक पुरस्कृत दहशतवाद तो सीमेपलीकडून येत आहे. तो फक्त काश्मीरमध्ये येत नाही, तर त्याची आणखी काही उदाहरणं देता येतील की भारतातील अनेक घटक राज्यामध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाने अनेक मोठे स्फोट घडवले आहेत. त्यामध्ये 1993चा मुंबई बॉम्बस्फोट असेल, 2002मधील गुजरात अक्षरधाम मंदिर हल्ला असेल, 2001मधील भारतीय संसद हल्ला असेल, 2002मधील मुंबई लोकल ट्रेनचा हल्ला असेल, 2008चा मुंबई हल्ला असेल. याच्यामध्ये हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय, नरिमन पॉईंट येथे झालेले हल्ले, यावरून समोरच्या चित्रावरून या हल्ल्याची आपल्याला धाकता दिसते. आता या मुंबई हल्ल्यामध्ये अनेक निरपराध नागरिक मारले गेले होते. अनेक पोलीस अधिकारी किंवा पोलीस यांना हुतात्मा आलेलं होतं. म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दहशतवाद, पाक पुरस्कृत दहशतवाद हा भारतीय सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या प्रकरणामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतासमोरील अनेक आव्हाने होती. नक्षलवाद होता, दहशतवाद आहे, याचा अभ्यास केलेला आहे. जर माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.